अफजूल खान ही अशी फौज घेऊन कृष्णा नदीच्या अलीकडे आला व कूच दरकूच करीत बालाघाट चढून तुळजापूर येथील भवानीच्या देवालयापाशी त्याने मुक्काम केला. हे मराठ्यांचे विशेषतः भोसले घराण्याचे कुलदैवत आहे हे जाणून त्याने त्या देवस्थानची नासधूस केली. देवीची गंडकी मूर्ती होती ती भोपे यांनी पाण्यात लपवून ठेवली. देवीची मोठी मूर्ती फोडून ती जात्यात भरडून तिचे त्याने पीठ केले. नंतर येथून आपला मुक्काम हलवून त्याने पंढरपुराकडे कूच केले व वाटेत माणकेश्वराच्या देवालयाची नासाडी देखील केली. त्याने असा आडवा रस्ता धरण्याचे कारण असे सांगतात की यावेळी पाऊस फार असल्यामुळे डोंगराळ प्रदेशातून सैन्य नेणे अंमळ कठीण होते. भीमातीरी मुक्काम करून पंढरपुराच्या देवस्थानचा नाश करण्याचे त्याने मनात आणले. हे अरिष्ट पाहून बडव्यांनी पांडुरंगाची मूर्ती लपवून ठेवली व गावातले सगळे लोक घरेदारी सोडून रानोमाळ पळाले. त्या गावची व आसपासच्या इतर गावांची खराबी करून तो पुण्याकडे वळला व वाटेत महाराजांचे जे जे किल्ले व प्रांत लागले ते हस्तगत करीत चालला. इकडे हेरांनी येऊन महाराजांना अफजूल खानाच्या स्वारीची वार्ता कळवली. त्यावेळी ते राजगडावरती होते. आपणास जिवंत धरून नेण्यासाठी खान येत आहे, त्याच्याशी सामना करण्याची व्यवस्था कशी काय करावी याविषयी आपल्या सरदारांची त्यांनी मसलत घेतली. तेव्हा सर्वांचा असा विचार पडला की याच्याशी युद्ध करण्यास चांगली अडचणीची जागा पाहावी. ही अशी बिकट जागा कोणती आहे हे पाहता जावळीस जाऊन प्रतापगडावर तयारीनिशी राहावे असे ठरले. परंतु काही जणांचे म्हणणे असे पडले की त्याची सेना मोठी प्रबळ आहे, त्याच्याशी लढाई करून आपला निभाव लागणार नाही, यास्तव त्याच्याशी सख्य करावे हे बरे. ही मसलत ऐकून महाराज बोलले, यवन बेईमान आहेत, त्यांच्याशी सख्य करणे ही अनुचित गोष्ट होय. हे केव्हा घात करतील याचा नेम नाही. ते दुर्बुद्धी कपटी लोक विश्वास दाखवून आपला नाश करावयास चुकणार नाहीत. खरे सख्य करण्याची गोष्ट त्यांच्या स्वप्नीही यावयाची नाही. त्यांच्याशी समर करून आपली खरी मर्दुमकी त्यास दाखवून त्यांचा पराभव करण्याची मला उमेद आहे. या यवनांशी सल्ला करणे नाही असा माझा कृतसंकल्प आहे. ते प्रबळ आहेत तर त्यांचा हरयुक्तीने संहारच केला पाहिजे.